नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण डिसिजन मेकिंग नंतर क्लासिकल थेअरी, न्यू क्लासिकल थेअरी किंवा आणखीन ज्या काही थेअरीज असतात म्हणजे आपल्याला आय टी प्राचार्य गट बी MPSCच्या एक्झामसाठी, तर त्या थेअरी आपण इथं कव्हर करणार आहोत. तर आता याच्यामध्ये बघा की जे विद्यार्थी पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील तर त्या विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की जर लेक्चर आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता, लाईक करू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांनी आणि मी आय टी प्राचार्यावर भरपूर लेक्चर म्हणजे मला मला वाटतं की 60 ते 70% सिलेबस युट्यूबवर शिकवलेला आहे. तर तुम्ही माझ्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते लेक्चर बघू शकता. व्यवस्थित कुठेही किचकट मटेरियल वापरलेलं नाही, सगळं मटेरियल एक्झाम ओरिएंटेड आहे. कुठेही कन्फ्युज होण्याचं कारण नाही. तर एकदम सिस्टमॅटिक वेनं ते मटेरियल ऑर्गनाईज केलेलं आहे. तर त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटते त्यांनी अवश्य त्याचा फायदा घ्यायला हवा. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करू. तर आता बघा की पहिलं आहे डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग इज द प्रोसेस ऑफ चूजिंग द बेस्ट कोर्स ऑफ द ऍक्शन फ्रॉम द सेव्हरल अल्टरनेटिव्ह टू अचीव अ गोल. म्हणजे काय डिसिजन मेकिंग म्हणजे काय, जेव्हा आपल्याला एन नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह दिलेले असतात त्याच्यामधून आपल्याला बेस्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला ऍक्शन किंवा बेस्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचा आहे. तर त्याला आपण डिसिजन म्हणजे एकच गोष्टीवर आपल्याला ना ऑप्शन भरपूर दिलेले असतील किंवा एन नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, त्याच्यामधला जो काही बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे ते सिलेक्ट करणं त्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग. इट इज द कोर फंक्शन ऑफ द मॅनेजमेंट सायकोलॉजी अँड एव्हरीडे लाईफ. म्हणजे मॅनेजमेंट मध्ये किंवा इतर जनरल आपल्या डेली बेस लाईफ मध्ये सुद्धा हीच म्हणजे जेव्हा एन नंबर ऑफ आपल्याला ऑप्शन दिलेले आहे त्याच्यातला बेस्ट अल्टरनेटिव्ह शोधणं म्हणजे डिसिजन मेकिंग साध्या भाषेत. आता टाइप्स ऑफ डिसिजन मेकिंग कोणकोणते आहे? प्रोग्राम डिसिजन, रुटीन अँड रिपिटेटिव्ह डिसिजन म्हणजे आपल्याला नेहमीचीच गोष्ट माहिती असलेली गोष्ट त्याच्यावर निर्णय घेणं म्हणजे त्याला आपण म्हणू प्रोग्राम डिसिजन. नॉन प्रोग्राम डिसिजन म्हणजे काय? युनिक अँड नॉन रुटीन. म्हणजे एखाद्या वेळेस अशी एखादी कंडिशन येते की जे आपण पहिल्यांदाच फेस करतो तिथं आपण डिसिजन घेतलेला जो काय असते त्याला नॉन प्रोग्राम डिसिजन म्हणायचं. स्ट्रॅटेजिक डिसिजन हे जनरली लॉंग टर्म प्लॅनिंग साठी स्ट्रॅटेजिक डिसिजन लागते. थोडं क्लिअर करतो मी. हा नंतर असते की टॅक्टिकल डिसिजन. थोडस मी या स्लाइडला एक मिनिट. हा, बस बस. आता बघा इथं लिहिलं आपण टॅक्टिकल म्हणजे काय, मीडियम टर्म जे काही पॉलिसी असतील त्याच्यासाठी काही डिसिजन घेतला जातो त्याला टॅक्टिकल डिसिजन म्हणतात. नंतर ऑपरेशनल डिसिजन म्हणजे डे बाय डे ऍक्टिव्हिटीज किंवा डे बाय डे डिसिजन घेण्यासाठी जे काही डिसिजन घेतो त्याला आपण ऑपरेशनल. इंडिव्हिज्युअल मेड बाय सिंगल पर्सन म्हणजे वैयक्तिक निर्णय घेणे त्याला इंडिव्हिज्युअल डिसिजन म्हणतो. ग्रुप डिसिजन मेड बाय टीम ऑर कमिटी तर त्याला आपण ग्रुप म्हणजे टीमनं किंवा एखाद्या कमिटीने घेतलेला डिसिजन त्याला ग्रुप डिसिजन म्हणायचं. रॅशनल डिसिजन मेकिंग म्हणजे काय? बेस ऑन लॉजिकल डाटा सिस्टमॅटिक अनालिसिस. तर हवेत डिसिजन म्हणजे त्याला आपण रॅशनल डिसिजन म्हणत नाही. हवेत बोलून काहीतरी डिसिजन घेणं तर त्याला आपण रॅशनल डिसिजन म्हणत नाही. रॅशनल डिसिजन म्हणजेच काय? बेस ऑन द लॉजिकल डेटा. लॉजिक डेटा काहीतरी लॉजिक असलं पाहिजे, काहीतरी डेटाबेस असला पाहिजे, काहीतरी सिस्टमॅटिक अनालिसिस असलं पाहिजे. त्याच्या बेसवर जो काही डिसिजन घेतो आपण त्याला आपण म्हणत असतो रॅशनल डिसिजन. नंतर इंट्युटिव्ह डिसिजन बेस ऑन द इन्स्टिंक्ट म्हणजे आतल्या जो काही आपला आवाज आहे किंवा एक्सपिरियन्स किंवा गट फिलिंग तर त्याच्या बेसवर जो काही डिसिजन घेतला झाला त्याला इंट्युटिव्ह डिसिजन म्हणत असतो आपण. नंतर क्रिएटिव्ह डिसिजन फोकस ऑन इनोव्हेटिव्ह अँड ओरिजिनल सोल्युशन. म्हणजे काही नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया असतील किंवा नवीन इनोव्हेशन असतील तर त्याच्या रिलेटेड जो काही डिसिजन घेतला जातो त्याला आपण क्रिएटिव्ह डिसिजन मेकिंग असं म्हणतो. आता याच्यामध्ये काही असं एक्झाम मध्ये येण्यासारखं नाही, फक्त एक जनरल गोष्टी म्हणजे आला चुकून मागून प्रश्न तरी सहज टाकाल होते. इथं कुठेही मेमोराईज करायची गरज नाही किंवा फक्त एक फास्ट मध्ये ते बघायचं एका लाईन मध्ये. त्याच्यात काही असं फारसं किंवा म्हणजे फार किचकट नाही किंवा कॉम्प्लिकेटेड नाही. जरी एक्झाम मध्ये दिसलं की विचार द डिफरंट टाइप्स 3-4 ऑप्शन दिले तर ते आपल्याला सहज लक्षात येते. म्हणजे त्यात फार गुरफटून जायचं नाही. जॉब डिझाईन. Job design is the process of organizing tasks, duties, responsibilities of the job so that the work is efficient and employees feels motivated to satisfied. आता बघा जॉब डिझाईन म्हणजे काय की काय करायचं की ऑर्गनायझिंग टास्क, ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द जॉब सो दॅट वर्क इज म्हणजे जॉब डिझाईन म्हणजे काय साध्या भाषेत की त्या एम्प्लॉयला टास्क, ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी द्यायच्या आहे आणि त्याचं काय करायचं सो दॅट वर्क इज इफिशियंट म्हणजे ते काम सुद्धा इफिशियंट वेनं झालं पाहिजे आणि तो जो काही एम्प्लॉय आहे त्याला थोडस फील मोटिवेटेड किंवा सॅटिस्फाय असं सुद्धा वाटलं पाहिजे. नुसतं काम दिलं त्याला काही मोटिवेशनच नाही किंवा त्याला फीलच काही वाटत नाही किंवा समाधानच वाटत नाही तर तो काम व्यवस्थित होणार नाही. ऑब्जेक्टिव्ह ऑफ जॉब डिझाईन. आता
इथं यांना बरोबर आपण ऑब्जेक्टिव्ह लिहिलेले आहे म्हणून तेवढेच ऑब्जेक्टिव्ह आहे का नाही. पॉझिटिव्ह अप्रोच जे जे काही ऑप्शन मध्ये दिसते ते आपण सगळे क्लिअर म्हणजे सगळे आपण त्याला राईट टिक करत असतो. त्याच्यामुळे कुठेही मेमोराईज करायचं गरज नाही. ऑब्जेक्टिव्ह ऑफ जॉब डिझाईन इनकेस प्रोडक्टिव्हिटी बरोबर. याच्यामध्ये काही चुकण्यासारखं काही दिसते का नाही. थोडस मी क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल. एक मिनिट. हा, आता मी काय सांगितलं इथं मी 8 आले किती 7-8 लिहिले. मग याच्या व्यतिरिक्त आला तरी आपण त्याला रॉंग करणार का नाही. रॉंग का करणार. जर पॉझिटिव्ह अँगल आपल्याला जर वाटतं की बाबा जॉब डिझाईनचा हे ऑब्जेक्टिव्ह असू शकतो, तर त्याला उगाच काहीतरी मेमोराईज करायचं गरज नाही, पाठ करायचं गरज नाही. इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी येऊ द्या. बरोबर आहे. काही चूक आहे का नाही. नंतर इम्प्रूव्ह जॉब सॅटिस्फॅक्शन आवश्यक आहे. रिड्यूस एम्प्लॉईज फटिग एम्प्लॉईचा थकवा कमी करण्यासाठी आवश्यक आहे. त्यात काही चुकीचं दिसते का नाही. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ वर्क ऑब्विसली क्वालिटी ऑफ वर्क आवश्यकच आहे. बेटर यूज ऑफ ह्युमन रिसोर्स ऑब्विसली आवश्यक आहे. रिड्यूस एम्प्लॉई टर्नओव्हर अँड ऑब्सेंटिझम बरोबर आहे. म्हणजे तो गैरहजेरी त्याची कमी कर गैरहजर होण्याचं प्रमाण कमी करणे. इम्प्रूव्ह मोटिवेशन त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. इन्शुअर सेफ्टी अँड कम्फर्ट त्याला सेफ्टी आणि कम्फर्ट सुद्धा वाटलं पाहिजे. आता याच्यात मी आपण कुठं काही असं मेमोराईज करून किंवा कुठं काही नाही आलं तर जॉब डिझाईनचे एखादे ऑब्जेक्टिव्ह आले त्याच्यात A B C असं काहीतरी लिहिलं तर आपण काय करणार ऑल ऑफ द अबाव. कारण की याच्यामध्ये चुकण्यासारखं किंवा काही नाही ना. पॉझिटिव्ह अप्रोच जर आले असतील तर सगळे घ्यायचे. कुठे मेमोराईज करायचं गरज नाही. कुठंच काही लक्षात ठेवायची गरज नाही. म्हणजे असे जे काही प्रश्न असणार तर त्याला स्वतःच्या मनाने चुकीचं करायचं नाही. मग किंवा हे मग मेमोराईज करायचे का यातलं कुठलाही मेमोराईज करायचं नाही. तर जे जे आपल्याला वाटतात म्हणजे ऑप्शन पाहिल्यावर करतेच ना. त्याला कुठं काही पाठ करायची गरज असते का तर काहीच नाही. हा, आता पुढच्या स्लाइडवर महत्वाचं कुठं मेमोराईज करायचं ते मी सांगतो याच्यामध्ये. आता या थिअरीवर बऱ्याचदा प्रश्न येतात. क्लासिकल, निओ क्लासिकल आणि कंटेन्सी अप्रोच ऑफ ऑर्गनायझेशन बिहेवियर किंवा ओबीचा म्हणून. पहिले असते की क्लासिकल अप्रोच किंवा त्याला ट्रॅडिशनल अप्रोच असं म्हणतो. आता मिनिंग काय बघा त्याचा. द क्लासिकल अप्रोच फोकस ऑन द स्ट्रक्चर रूल इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन. इट अझूम दॅट एम्प्लॉईज आर द रॅशनल अँड मोटिवेटेड मेनली बाय मनी. आणि त्याच्यामध्ये असं अझूम केलेलं असते की एम्प्लॉईज मोटिवेटेड फॉर द फक्त पैशासाठीच ते काम करतात असं एक अझूम केलेलं असते. आणि त्याच्यामध्ये काय असते की स्ट्रक्चर असते, रूल रेग्युलेशन आणि इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन हे मेन्शन केलेलं असते. आता त्याच्यामध्ये मेन थिंकर कोण कोण आहे तर बघा F.W. टेलर सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी. आता हे कधी कधी बऱ्याचदा याच्यावर प्रश्न येते बरं. हे तिन्ही नाव फार महत्वाचे एक्झामच्या दृष्टिकोनातून. म्हणजे याच्यावर प्रश्न फिक्स येण्याची साधं विचारते की ब्युरोक्रॅसी थेअरी कोणाची आहे. ऑप्शन काय राहणार त्याचं मॅक्स वेबर. हेनरी फॉयलची थेअरी कोणती आहे तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी. आणि याची मॅक्स वेबरची थेअरी कोणती आहे ब्युरोक्रॅसी. आता बघा हे तीन थेअरी म्हणजे तुम्ही लक्षातच ठेवायचे आहे. F.W. टेलर मी ST लक्षात ठेवतो असतो इथं असं. यस आणि टी. टेलरची कोणती थेअरी आहे तर सायंटिफिक मॅनेजमेंट. नंतर हे BMW गाडी असते ना मी त्याच्यावर BMW म्हणजे काय ब्युरोक्रॅसी थेरी कोणाची आहे मॅक्स आणि वेबर असं. हे गाड्याच्या नावाने मी लक्षात ठेवतो म्हणजे त्यात काय अवघड नाही. सहज असं लक्षात पण कोणा विद्यार्थ्याला राहत नसतील तर ST आणि BMW हे दोन्ही गाड्याचे नाव आहेत. नंतर हेनरी फॉयलची कोणती आहे थेरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेरी. हे तीन नावं फार महत्वाचे. याच्यावर फिक्स क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. साधं असते की टेलरची F.W. टेलर हु इज द फादर ऑफ द सायंटिफिक मॅनेजमेंट म्हटलं की लगेच आपल्याला समजायला पाहिजे की F.W. टेलरची आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी म्हटलं की हेनरी फायलची आहे. नंतर ब्युरोक्रॅसी थेअरी म्हटलं की मॅक्स वेबर आहे. हे तीन नाव फार महत्वाचे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून. थोडंसं क्लिअर करतो. नंतर निओ क्लासिकल थेअरी मिनिंग काय त्याचा. दिस अप्रोच फोकस ऑन द ह्युमन साइड ऑर्गनायझेशन. इट सेज दॅट एम्प्लॉईज आर नॉट द जस्ट मशीन दे हॅव द इमोशन नीड्स अँड सोशियल बिहेवियर. म्हणजे पहिल्या थेअरीमध्ये काय क्लासिकल किंवा थेअरीमध्ये काय बघितलं आपण की एम्प्लॉयला मशीन समजत होते तिथं. बाबा त्याला काही इमोशन नाहीत काय नाही फक्त ते पैशासाठी काम करतात. तर त्याला आपण क्लासिकल थेअरी म्हणतो. ते तीन लोक लक्षात ठेवायचे आहे मॅक्स वेबर नंतर टेलर आणि एक कोणते होते टेलर झालं मॅक्स वेबर आणि एक तिसरं एक नाव लक्षात सांगितलं ना मी तुम्हाला हेनरी फॉयल. तर ही तीन नाव आपल्याला त्या थेअरीमध्ये लक्षात ठेवायचे आहे. आता थोडं मला याला क्लिअर करू द्या म्हणजे तुम्हाला कळेल.
इट इज मेनली डिवायडेड टू पार्ट्स ऑर टू अप्रोच म्हणू आपण. त्याच्यामध्ये पहिला पार्ट असते की ह्युमन रिलेशन अप्रोच आणि दुसरा आहे बिहेवियरल सायन्स अप्रोच. दोन पार्ट मध्ये ही कोणती न्यू क्लासिकल थेरी दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झालेली आहे. पहिला असते ह्युमन रिलेशन अप्रोच आणि दुसरा आहे बिहेवियरल सायन्स अप्रोच. आता त्याच्यामध्ये पहिला जर आपण बघितलं की ह्युमन रिलेशनल अप्रोच, धिस अप्रोच फोकस ऑन ह्युमन नीड्स, फिलिंग, सोशल रिलेशनशिप ॲट वर्क. इट बिलीव्स एम्प्लॉई आर मोटिवेटेड नॉट ओनली बाय द मनी बट ऑल्सो दे हॅव रेकग्निशन, कम्युनिकेशन अँड ग्रुप फिलिंग. म्हणजे जे काय आपण पहिली क्लासिकल जे काय अप्रोचची थेरी बघितली त्याच्यामध्ये काय सांगितलं की वर्करला फक्त मशीन समजत होते ते, आणि ते वर्कर कशासाठी काम करतात फक्त पैशासाठी. इथं तसं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की न्यू क्लासिकल थेरीचं असं म्हणणं आहे की फक्त एम्प्लॉयला मशीन कन्सिडर करू नका. त्यांना रेकग्निशन असते, कम्युनिकेशन असते, ग्रुप फिलिंग असते, ग्रुप सोशल रिलेशनशिप असते, भावना फिलिंग्स असतात. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करणे म्हणजे त्याला न्यू क्लासिकल अप्रोच असं म्हणलं. आता की कंट्रीब्युटर एल्टॉन मेयो हे नाव लक्षात ठेवायचं त्याचं. ह्युमन रिलेशन थेरी हे फार महत्वाची थेरी. एल्टॉन मेयो यांनी, याच्यावर क्वेश्चन आला नाही पण याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस वाटतात मला. एल्टॉन मेयो हा जे काय आहे ते ह्युमन रिलेशन अप्रोच किंवा ह्युमन HRT, म्हणजे ज्याला आपण असं HRT असं म्हणतो की त्यांची HRT थेरी फार फेमस आहे. कोणाची? एल्टॉन मेयो. HRT म्हणजे काय? ह्युमन रिलेशन थेरी किंवा त्याला ह्युमन रिलेशन अप्रोच याच्यासाठी एल्टॉन मेयो हे फार प्रसिद्ध आहे. तर ते नाव लक्षात असणं गरजेचं आहे इथं. नंतर आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये दोन बघितले आपण न्यू क्लासिकल मध्ये. काय पहिलं ह्युमन रिलेशन थेरी, नंतर बिहेवियरल सायन्स अप्रोच किंवा त्याला बिहेवियरल सिस्टीम अप्रोच असं म्हटलं आपण. धिस अप्रोच युजेस सायकोलॉजी, sociology and anthropology to study the employees behavior in the organization. हे तीन फॅक्टर कन्सिडर केलेले असतात एम्प्लॉयचं बिहेवियर ऑर्गनायझेशन मध्ये स्टडी करण्यासाठी. आता त्याच्यामध्ये इट फोकस ऑन द अंडरस्टँडिंग अँड प्रिडिक्टिंग द ह्युमन बिहेवियर. याच्यावर मेन फोकस काय आहे की त्या ह्युमनचं किंवा एम्प्लॉयचं बिहेवियर जाणून घेणे आणि ते प्रेडिक्ट करणे. तर त्या बिहेवियर सायन्स अप्रोचचा हा महत्वाचा उद्देश आहे. आता त्याच्यामध्ये की थिंकर किंवा की पर्सन कोण आहेत? अब्राहम मास्लो यांची हायरार्की ऑफ द नीड फार फेमस थेरी आहे. नंतर डगलस मॅग्रेगॉर थेरी ऑफ एक्स अँड थेरी ऑफ वाय हे दोन त्यांच्या फेमस आहे. नंतर हेझबर्ग यांची टू फॅक्टर थेरी किंवा मोटिवेशन हायजेन थेरी त्याला म्हणतात, ही सुद्धा फेमस आहे. हे नाव सुद्धा लक्षात घ्यायचे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकते. नंतर इजी समरी ह्युमन रिलेशन थेरी म्हणजे काय? फोकस ऑन एम्प्लॉईज फिलिंग, सोशल रिलेशनशिप. बिहेवियरल सायन्स थेरी म्हणजे काय? फोकस ऑन सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर इन द ऑर्गनायझेशन. हे नाव कोणकोणते लक्षात सांगितलं मी? अब्राहम मास्लोची हायरार्की ऑफ द नीड्स, डगलस मॅग्रेगोरची यांची थेरी ऑफ एक्स अँड थेरी ऑफ वाय, नंतर हेझबर्गची यांची टू फॅक्टर थेरी किंवा त्याला मोटिवेशन हायजेन थेरी असं म्हणतात. हे नाव सुद्धा लक्षात घ्यायचे आहेत. नंतर कंटिजेन्सी थेरी ऑफ ऑर्गनायझेशन बिहेवियर म्हणजे आता बघा कंटिजेन्सी थेरी कशाला म्हणायचं? द कंटिजेन्सी थेरी देर इज नो सिंगल बेस्ट वे टू द मॅनेज और ऑर्गनाइज अन ऑर्गनायझेशन. द बेस्ट मॅनेजमेंट स्टाईल डिपेंड्स ऑन द सिच्युएशन ऑर द एन्व्हायरमेंट. म्हणजे असे जे पहिल्या थेरी होत्या तर यांचं म्हणणं आहे की बाबा असं काही फिक्स मॅनेजमेंट थेरी नसते, तर ते सिच्युएशनच्या बेसवर डिपेंड असते. त्याला आपण कंटिजेन्सी थेरी म्हणलं. आता त्याच्यातलं मेन कंट्रीब्युटर आहे फ्रेड फिडलर. यांची कंटिजेन्सी लिडरशिप थेरी फार फेमस आहे. तर आता कंटिजेन्सी थेरी म्हणजे काय? जगात त्यांचं म्हणणं आहे की असं काही नसते बाबा की ही ते सगळं काही जे काय हे आहे डिपेंड ते सिच्युएशनवर डिपेंड असते. की असं बेस्ट मॅनेजमेंट स्टाईल अशी काही प्रत्यक्ष अस्तित्वात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. की ते ते स्टाईल जे आहे ते सिच्युएशनवर डिपेंड असतं. तर त्याला आपण कंटिजेन्सी थेरी असं म्हणतो. त्याच्यामध्ये मेन कंट्रीब्युशन आहे फ्रेड फिडलर. हे चार्ट आपण थोडस फास्ट मध्ये समजून घेऊ. आता बघा क्लासिकल थेरी, न्यू क्लासिकल आणि कंटिजेन्सी थेरी तीन थेरी असतात. हे कशावर फोकस आहे? स्ट्रक्चर अँड इफिशियन्सी. आपण बघितलं की रूल रेग्युलेशन इफिशियन्सी याच्यावर बेस असते. बेसवर कोणती असते? क्लासिकल थेरी. ह्युमन बिहेवियरला इथं महत्व दिलेलं आहे न्यू क्लासिकल, आणि सिच्युएशन बेस म्हणजे काय? कंटिजेन्सी थेरी. नंतर वर्करला इथं काय? वर्कर व्ह्यू मशीन लाईक्स म्हणजे मशीन सारखे त्यांना वर्करला वागणूक. इथं सोशल बिंग हा सुद्धा फॅक्टर कन्सिडर केला जाते. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन.
मोटिवेशन इथं मनी असते, इथं सोशल प्लस सायकोलॉजिकल नीड्स आणि इथं व्हॅरीज म्हणजे आता कारण की डिपेंड ऑन सिच्युएशन आहे ना, तिथं आपल्याला फिक्स सांगता येत नाही की मनी आहे का सोशल आहे का सायकोलॉजिकल नीड्स आहेत, हे असं फिक्स सांगता येत नाही. अप्रोच याचा रिजिड असते, ह्युमन सेंटर असते आणि याचा फ्लेक्झिबल, कारण की हे डिपेंड्स ऑन द सिच्युएशन आहे. आता की कंट्रीब्युटर आपण बघितले की F.W. टेलर यांची सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी फेमस आहे. हेनरी फायल यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेरी फेमस आहे. मॅक्स वेबर यांची ब्युरोक्रॅसी थेरी फेमस आहे. इकडे आपण बघितलं की ह्युमन रिलेशनशिप अप्रोचसाठी एल्टॉन मेयो हा प्रसिद्ध आहे. नंतर बिहेवियरल सायन्स अप्रोचसाठी अब्राहम मास्लो यांची हायरार्की ऑफ द नीड्स, डगलस मॅकग्रेगर यांची थेरी ऑफ एक्स अँड थेरी ऑफ वाय, नंतर हेझलबर्ग यांची टू फॅक्टर थेरी. नंतर इकडे आपण कंटिन्जन्सी थेरीसाठी फ्रेड फिडलर हे फेमस आहे. नंतर त्याच्यामध्ये दुसरे जे आहे ते जॉन वुडवर्ड यांची टेक्नॉलॉजी अँड स्ट्रक्चर स्टडी ही सुद्धा फेमस आहे. तर म्हणजे कंटिन्जन्सी थेरीमध्ये दोन, फ्रेड फिडलर आणि जॉन जॉन वुडवर्ड, हे दोन नावं लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. आता बघू आपण की या थेरी काय. F.W. टेलर यांची सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी. आता याच्यामध्ये पुस्तकामध्ये 2-2, 4-4 पानं दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं, आपल्याला इथे PhD करायची नाही. आपल्याला त्याचे काय असते की एक की कन्सेप्ट किंवा की आयडिया जरी माहित असली तर आपण ते ऑप्शन शोधतो. फक्त इथं नाव काय ठेवायचं की F.W. टेलर यांची सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी प्रसिद्ध आहे. तर द कोर आयडिया इज द इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी अँड एफिशियन्सी बाय अप्लाइंग द सायंटिफिक मेथड इन द प्लेस ऑफ ट्रॅडिशनल मेथड. नावात सगळं आहे. ट्रॅडिशनल मेथड ऐवजी सायंटिफिक मेथड वापरून इफिशियन्सी किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढवणे ही सेंट्रल थीम आहे त्याची. नंतर हेनरी फायल यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेरी. हेनरी फायल theory states that management is a universal process based on the function and principle that ensure the effective administration of the organization. नंतर मॅक्स वेबर यांची ब्युरोक्रॅसी थेरी. त्यांनी सांगितलं की फॉर्मल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर प्रोपोज बाय मॅक्स वेबर बेस्ड ऑन हायरार्की, रोल डिव्हिजन ऑफ वर्क, इम्पर्सन रिलेशनशिप टू इन्शुअर द एफिशियन्सी. म्हणजे त्यांनी वेबर यांनी हायरार्की, रोल डिव्हिजन ऑफ वर्क, इम्पर्सनल रिलेशनशिप, त्याच्यामुळे टू इन्शुअर द एफिशियन्सी वाढवण्यासाठी या फॅक्टर असतात असं त्यांनी सांगितलं. एल्टॉन मेयोची यांची मी सांगितले की ह्युमन रिलेशनशिप अप्रोच किंवा HRT ह्युमन रिलेशनशिप थेरी हे फार प्रसिद्ध आहे. एल्टॉन मेयो यांनी सांगितलं की ह्युमन रिलेशनशिप थेरी स्टेट दॅट एम्प्लॉईज प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज वेन द सोशल अँड सायकोलॉजिकल नीड्स आर सॅटिस्फाईड इन द वर्क प्लेस. एल्टॉन मेयो हे सांगतात की एम्प्लॉयची प्रोडक्टिव्हिटी कधी वाढते जर त्याच्या सोशल आणि सायकोलॉजिकल नीड्स जर सॅटिस्फाय झाल्या तरच वाढते, अदरवाईज तसं वाढत नाही. तर ही फार फेमस थेरी आहे एल्टॉन मेयोची. त्यांनाच आपण का ह्युमन रिलेशन थेरी म्हणतो किंवा ह्युमन रिलेशनशिप अप्रोच असं म्हणत असतो. नंतर अब्राहम मास्लो यांची ह्युमन मोटिवेशन थेरी किंवा हायरार्की ऑफ द नीड. आता बघा, मास्लो सेड दॅट ह्युमन बिहेवियर इज मोटिवेटेड बाय हायरार्की ऑफ द नीड्स अरेंज फ्रॉम द बेसिक नीड्स. बेसिक नीड्स म्हणजे काय, बॉटम साईड, आणि हायर लेवल नीड्स म्हणजे काय, टॉप साईड, जे सेल्फ ऍक्च्युलायझेशन इथं दिलं. आता बेसिक नीड्स मध्ये काय दिलेलं आहे की सायकोलॉजिकल नीड्स. म्हणजे सायकोलॉजिकल नीड म्हणजे काय, बेसिक नीड्स कोणते असतात, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, त्याच्यामध्ये फूड, वॉटर, स्लीप, झोप सुद्धा घेतलेला आहे. नंतर सेफ्टी अँड सिक्युरिटी, हेल्थ, त्याच्यानंतरची दुसरी लेवल हेल्थ, एम्प्लॉयमेंट, प्रॉपर्टी, फॅमिली, सोशल ॲबिलिटी, लव्ह अँड बिलॉंगिंग, फ्रेंडशिप असू द्या, फॅमिली, इंटिमेसी सेन्स ऑफ द कनेक्शन, सेल्फ इस्टीम, व्हॉट बी डज अचिव्हमेंट, रिस्पेक्ट ऑफ द अदर्स अँड द युनिक इंडिव्हिज्युअल वगैरे. नंतर सेल्फ ऍक्च्युअलायझेशन थेरी टॉप लाईन. मोरॅलिटी, क्रिएटिव्हिटी, स्पॉन्टेनिटी, ऍक्सेप्टन्स, एक्सपिरियन्स पर्सन आणि मिनिंग ऑफ द इनर पोटेन्शियल, या सगळ्या गोष्टी. निदान एक्झाम मध्ये जर आपण असा क्वेश्चन आला की टॉपला काय आहे, म्हणजे टॉपला कोणती लेवल आहे अब्राहम मास्लो यांच्या हायरार्की ऑफ द नीड, तर तुम्हाला सेल्फ ऍक्च्युलायझेशन हे ऑप्शन दिसलं पाहिजे. नंतर बॉटमला कोणता ऑप्शन आहे, तर त्याला सायकोलॉजिकल नीड्स आहे. मी असं त्याला सगळं फीस फीस नाही काय, फीस नसते का अशी कशाची एक्झामची वगैरे, आणि लेस असं मी लक्षात ठेवत असतो. म्हणजे फीस म्हणजे काय, हे पहिलं जे बॉटमला आहे सायकोलॉजिकल, म्हणजे सेफ्टी, एल म्हणजे लव्ह बिलॉंगिंग, नंतर लव्ह बिलॉंगिंग झाली, इस्टीम वगैरे हे याच्यामध्ये येते चौथ्यामध्ये, आणि सेल्फ ऍक्च्युलायझेशन म्हणजे हे पाचव्यामध्ये. तर असं सहज लक्षात तुम्ही ठेवू शकता. नंतर डगलस मॅग्रेगर यांची थेरी ऑफ एक्स आणि थेरी ऑफ वाय. थेरी ऑफ एक्स म्हणजे काय, निगेटिव्ह व्ह्यू ऑफ द एम्प्लॉईज. म्हणजे त्याच्यामध्ये असं झूम केलेलं असतं की एम्प्लॉईज आळशी आहे, डिसलाईक ऑफ वर्क किंवा नीड स्ट्रिक्ट कंट्रोल.
म्हणजे हे निगेटिव्ह बाजू एम्प्लॉईच्या, आणि थेअरी ऑफ वाय म्हणजे काय, पॉझिटिव्ह बाजू एम्प्लॉईच्या मेन्शन केलेल्या असतात. म्हणजे सेल्फ मोटिवेटेड आहे, रिस्पॉन्सिबल आहे, एन्जॉय द वर्क, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. नंतर फ्रेडरिक हेझबर्ग यांची काय सांगितली मी, टू फॅक्टर थेअरी सॉरी, किंवा मोटिवेशन हायजीन थेअरी. हेसबर्ग डिवायडेड द जॉब ऍक्शन इंटू टू ग्रुप्स. पहिला आहे की हायजीन फॅक्टर. हायजीन फॅक्टर म्हणजे काय, की सॅलरी आली, वर्किंग नुसतं वर्किंग कंडिशन नाही, तर हायजीन म्हणजे काय, तर सॅलरी पण घेतलं, कंपनी पॉलिसी, हे सगळे हायजीन फॅक्टर आहे. मोटिवेशन फॅक्टर कोणते, अचिव्हमेंट, रेकग्निशन, रिस्पॉन्सिबिलिटी, ऍडव्हान्समेंट, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोटिवेशन फॅक्टर मध्ये येतील. नंतर आपलं फेडलर यांची कंटिजेन्सी थेअरी. कंटिजेन्सी थेअरी स्टेट द्या, देर इज नो सिंगल बेस्ट वे टू मॅनेजर अन ऑर्गनायझेशन. द मोस्ट इफेक्टिव्ह मॅनेजमेंट स्टाईल डिपेंड्स ऑन द सिच्युएशन ऑर कंडिशन. तर फिडलर यांनी फार महत्वाची थेरी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे, की असं मॅनेजमेंट आता स्पेसिफिक नसते. खरं मॅनेजमेंट स्किल त्यांना, किंवा इफेक्टिव्ह मॅनेजमेंट स्किल हे सिच्युएशनवर डिपेंड असते, आणि त्या सिच्युएशननुसार जो काही निर्णय घेतो त्याला आपण इफेक्टिव्ह मॅनेजमेंट स्टाईल असं म्हणण्यात येते, असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर जॉन वुडवर्ड यांचं टेक्नॉलॉजी अँड स्ट्रक्चर स्टडी. देर इज नो सिंगल बेस्ट ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. इन्स्टेड स्ट्रक्चर डिपेंड्स ऑन द टाइप्स ऑफ टेक्नॉलॉजी इन द प्रोडक्शन. असं त्यांचं म्हणणं आहे, की बाबा जे टेक्नॉलॉजी वापरली ते म्हणजे एखादं स्ट्रक्चर जे डिपेंड्स आहे ना, की व्हॉट टाईप ऑफ टेक्नॉलॉजी यूज इन प्रोडक्शन, त्याच्यावर बेस होते, स्ट्रक्चर डिपेंड असते, असं त्यांनी जॉन वुडवर्ड यांनी सांगितलेलं आहे. त्यांनाच आपण टेक्नॉलॉजी अँड स्ट्रक्चर स्टडी असं म्हणत असतो. होप करतो की फास्टमध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, सांगा काही समजलं असतं चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.